हॅलो गाईज, तर मी कोमल आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सो रिसेंटली मी कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं आहे आणि विदिन दी 2 मंथ्स फेबमध्ये माझं लग्न झालं होतं आणि त्यानंतर मे जूनमध्ये मी कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की कधीतरी आपलं अकाउंट हे पब्लिक करावं इंस्टाग्रामचं. सो विदिन 2 मंथ्स मला इतका छान रिस्पॉन्स मिळाला की मी आत्ता 9K पर्यंत आलेली आहे फ्रॉम 0 फॉलोअर्स टू. सो मला हे माझे इंस्टाग्राम रिलेटेड हाऊ टू ग्रो ऑन इंस्टाग्राम आणि कसं कंटेंट क्रिएशन करायचं याच्याबद्दल मी एक स्टोरी टाकली होती इंस्टाला. कारण खूप साऱ्या फ्रेंड्सचे DM येत होते की म्हणजे कसे करायचे व्हिडिओ, हाऊ टू एडिट व्हिडिओज आणि तुम्ही कोणते ॲप्स वापरता, काय गोष्टी लागतात. तर ह्या सगळ्यासाठी मी क्वेश्चन्स घेऊन आलेली आहे आणि आपण त्याचे ॲन्सर्स आज पाहणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे आपला की हाऊ डिड यू स्टार्ट युअर कंटेंट क्रिएशन जर्नी. सो रिसेंटली फक्त 2 महिने झालेले आहेत मला माझं इंस्टाग्राम अकाउंट पब्लिक करून. कारण ॲज वी नो आपल्याला सगळ्यांनाच असं वाटत असतं की कधीतरी आपण पण आपलं एक चान्स देऊन बघूया कंटेंट क्रिएशनला. सो मी पब्लिक केलं आणि आता फक्त 2-3 महिन्यांमध्ये मी आता 9K पर्यंत येऊन पोचलेली आहे. सो कंटेंट क्रिएशन करण्यासाठी आपल्याकडे एक चांगला कॅमेरा असणं गरजेचं आहे. तो असं नाही की तो तुमच्याकडे आयफोनच असावा किंवा DSLR असावा. फक्त गुड क्वालिटीचा कॅमेरा असेल तरी ते पुरेसा आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक माईक हवा, जो की आज माझ्याकडे नाही आहे. इवन दो आज माझ्याकडे ट्रायपॉड, माईक किंवा कोणतीही गोष्ट नाही आहे. सो मी गावी आलेली आहे. तरी पण इफ यू वॉन्ट टू मेक व्हिडिओज तर तुम्हाला कोणतंही कारण न देता काहीतरी जुगाड हे करावेच लागतील सुरुवातीच्या काळाला. असं नाही की ही गोष्ट विकत घेतल्यानंतर आपण स्टार्ट करू, तर असं होऊन नाही चालत. हाऊ टू चूज निश. तर आजकाल आपण पाहतो की एक निश निवडा आणि त्याच्या भोवती आपले व्हिडिओज तयार करा असं सांगितलं जातं. आणि ते पण अगदी मल्टिपल कंटेंटमुळे आपल्या चॅनलमध्ये भेळमिसळ होऊ जाते आणि त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना समजत नाही नक्की कशा रिलेटेड चॅनल आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही स्वतःचा एक पर्सनॅलिटीला निश बनवा. जसं की आपली लाईफस्टाईल असेल, आपण काही बुक्स रीड करत असू, आपण काही स्किन केअर करतो आहे, फॅशन रिलेटेड स्टफ असेल किंवा इवन तो तुमचं कपल चॅनल असेल, तर तुम्ही त्या गोष्टी एक्सप्लोअर करा. स्वतःला एक निश बनवा की तुम्हीच एक निश झाला पाहिजे आणि त्याच्याभोवती काही जग हे फिरलं पाहिजे. तर इंस्टाग्राम पे करतं का? तर इंस्टाग्राम फॉलोअर्ससाठी, व्ह्यूजसाठी, कशासाठीही पे करत नाही. तर इंस्टाग्राम थ्रू पैसे कसे येतात हे मी तुम्हाला सांगते. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जे असतं ते ब्रँड कोलॅबरेशन. स्वतःहून ब्रँड्सपर्यंत रीच करावं लागतं आणि काही वेळा मग अशा प्रकारे आपल्याला ब्रँड्सचं कोलॅबरेशन भेटून जातं, जिथं आपल्याला त्यांच्या काही प्रोडक्ट्स दाखवता येतात व्हिडिओज बनवून आणि त्याच्यासाठी ते आपल्याला पे करतात, जे की काही पे असतं किंवा बार्टर असतं. तिसरं असेल ते ॲफिलिएट मार्केटिंग, ज्यामध्ये आपण पाहतो की भरपूर क्रिएटर्स हे आपल्या स्टोरीला काही लिंक्स दिलेले असतात. जसं की विशिंगची लिंक असते, ज्यामध्ये कपड्यांचे लिंक्स दिलेले असतात आणि आपण त्या लिंक थ्रू बाय केलं ना की त्याचं जे कमिशन असतं की सर्टन अमाऊंट जी असते ती आपल्याला भेटून जाते. सो अशा प्रकारे आपण इंस्टाग्राम थ्रू पैसे कमवू शकतो. त्यानंतर ॲप्लिकेशन्स फॉर एडिट. तर सुरुवातीला मी इनशॉट वापरत होते आणि लाईकवाईज आपल्याकडे VN पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 100 व्हिडिओ जे आहेत ते फ्रीमध्ये करू शकता. सो आणि त्यानंतर आता इन्स्टाचंच ॲप्लिकेशन आलेलं आहे एडिट्स म्हणून. सो ते देखील तुम्ही वापरू शकता आणि या वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण छान असे व्हिडिओज एडिट करू शकतो. आणि हाऊ टू क्रिएट व्हायरल रील, की जे काही असेल कन्सिस्टन्सी ठेवा. डेली एक व्हिडिओ पोस्ट करा, जो काही असेल. सुरुवातीला तुम्हाला कोणच परफेक्ट नसतं, आपल्याला असं वाटत असतं की हां पीपल विल जज अस, पण हां ते जज करणारच आहेत. सो स्वतःसाठी व्हिडिओज बनवा, पोस्ट करा आणि तुम्हाला नाही आवडलं तर ते डिलीट करून टाका. पण जोपर्यंत कॉन्फिडन्स बिल्ड होत नाही तोपर्यंत रोज एक व्हिडिओ पोस्ट करा आणि 10 व्हिडिओ बनवले तर त्यातला एखादा व्हिडिओ नक्कीच व्हायरल जातो. त्यामुळे कोणता व्हायरल जाईल हे सांगता येत नाही, पण नक्कीच एखादा व्हिडिओ तरी व्हायरल हा जातोच जातो. सो कन्सिस्टन्सी इज द की. आणि तुम्ही स्वतःचं ब्रँड किंवा स्वतःचा निश बनवा. तुमच्या शेजारी जे जग फिरतं आहे त्याच्या थ्रू काही कंटेंट क्रिएट करा.